शेतकऱ्यांचा आणि बैलांचा सण पोळा, या पोळ्याच्या दिवशी प्रशासन आणि पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून पोलीस पाटील आणि ग्रामपंचायतला लंपी किंवा इतर रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्या ठिकाणी पोळा भरवता येणार नाही असे परिपत्रक येतात. त्यावेळेला मनात विचार असा येतो की एक सण, हिंदूंचा सण, आणि हिंदूंचाच म्हणण्यापेक्षा तो बैलाचा सण, की वर्षभर काबाड कष्ट करणारा हा बैल ज्यावेळेला वर्षातनं एक सण की या बैलांचा त्या ठिकाणी शेतकऱ्यांना असलेला जो काही प्रतिसाद आहे आणि जी काही मदत आहे, या मदतीची उतराई करण्यासाठी त्या बैलांची आरास आणि त्या बैलाची त्या ठिकाणी पूजा करण्याचा सण केवळ प्रशासनाची दिरंगाई, त्याचबरोबर या सगळ्या यंत्रणेची हलगर्जी, याच्यामुळे त्या बैलांचा सण आपण साजरा करू शकत नाही असे परिपत्रक ज्यावेळेस आम्हाला पोलीस पाटलाला, सरपंचाला येतात त्यावेळेला अतिशय राग येतो. कारण काय की हा पोळा सण केवळ पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत, मेडिसिनचा साठा उपलब्ध नाहीत, या मुक्या जनावराला त्या ठिकाणी वेळेवर उपचार मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या रोगांचा प्रादुर्भाव जो आहे तो सतत कायम राहतो. बरं असो, मी आता 2-3 दिवसापूर्वी पशुवैद्यकीय दवाखाना मेकर हे आपले केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या कॉलेजच्या समोर असलेलं एक कार्यालय, पशुवैद्यकीय कार्यालय, आणि दुसरा एक दवाखाना ज्या ठिकाणी प्रत्यक्ष हे पेशंट म्हणजे जनावर तपासली जातात, त्या ठिकाणी उपचार केला जातो, त्या दोन्ही ठिकाणी मी व्हिजिट केली. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी 11:30 त्या कार्यालयामध्ये पोहोचलो असता त्या ठिकाणी कुलूप होतो आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी प्रत्यक्ष उपचार होतो म्हणजे ज्या ठिकाणी जनावरांचा त्या ठिकाणी उपचार केला जातो अशा ठिकाणी गेलो तर बाकीच्या गोष्टी तर सोडा, म्हणजे या जनावराला त्या ठिकाणी इंजेक्शन देण्यासाठी किंवा मग त्यांना वॅक्सिनेशन करण्यासाठी जे काही कडगर असते, म्हणजे लहानपणी आपण आपल्या गावामध्ये एक लोखंडी जे कडगर असते की ज्याच्यामध्ये घालून गाई असो, म्हशी असो, बैल असो किंवा इतर जनावर असो यांच्यावर त्या ठिकाणी उपचार केला जातो आणि त्यांना इंजेक्शन दिले जातात, त्यांना वॅक्सिन केले जाते. एक कडगर त्या ठिकाणी उपलब्ध नाही. त्याच्याही पुढे जाऊन चौकशी केली असता मागील 2 वर्षापासून मेकर तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर उपलब्ध नाहीत. एका कुठल्या तरी डॉक्टरला जो दुसऱ्या ठिकाणी काम करतो त्याला मेकरच्या मुख्य कार्यालयाचा त्या ठिकाणी प्रभाग दिला जातो, म्हणजे तो त्याच्या कामाच्या ठिकाणी पण व्यवस्थित राहू शकत नाही आणि मेकरच्या कार्यालयात सुद्धा येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत हे पशुवैद्यकीय दवाखाना त्या ठिकाणी काम करते. म्हणजे आता मेकर तालुक्यामध्ये जेवढे काही पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, म्हणजे जवळपास 98 ग्रामपंचायती आहेत आणि जवळपास 105-108 त्या ठिकाणी गाव आहेत. याच्या 50 एक गावामध्ये त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत आणि या दवाखान्यामध्ये केवळ 2 ते 3 कर्मचारी आणि 5 ते 6 डॉक्टरच्या भरोशावर हा सगळा गाडा त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्यामध्ये लोणीजोडी मोठं गाव, डोंगगाव त्याच्यापेक्षा मोठं गाव, विश्वी, त्याच्यानंतर हिवराश्रम, या इतर सगळ्या मोठ्या मोठ्या गावामध्ये डॉक्टर्स त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं त्या ठिकाणी अतोनात नुकसान झालं आणि या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर एक पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. जनावरांची संख्या ही मेकर तालुक्यातनं अतिशय कमी झालेली आहे, परंतु काही लोकांकडे जे काही जनावर आहेत ज्यामध्ये गाई, म्हशी आणि बैल, तर या पशुवैद्यकीय दवाखान्याकडे वरच्या वरिष्ठ लोकांचं दुर्लक्ष, लोकप्रतिनिधी जे आहेत, जे विद्यमान आमदार आहेत, जे विद्यमान खासदार आहेत, केंद्रीय मंत्री आहेत आणि माजी आमदार आहेत, या लोकांनी पशुवैद्यकीय दवाखान्याकडे कुठलंही लक्ष त्या ठिकाणी दिलं नाही. हे याच्यावरून दिसते की त्या कार्यालयामध्ये केवळ एक कोणी इंगळे साहेब, ओम सत्य इंगळे साहेब, त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या ठिकाणी काम करतात जिथं जनावरांना तपासलं जातं. तर एका महिलेच्या भरोशावर या पूर्ण मेकर पशुवैद्यकीय दवाखान्याचा भार आहे. त्याच्यानंतर आणखी कोणी एक या लहाने मॅडमच आहेत आणि त्याच्यानंतर कोणी पवार मॅडम येतं. म्हणजे या ठिकाणी मॅनपॉवर कमी आहे, डॉक्टरच्या नियुक्त्या नाहीत आणि या नियुक्त्यांकडे कुठल्याही लोकप्रतिनिधीचं, मग ते जिल्हा परिषदेचे माजी सभापती असो, कृषी सभापती, त्याच्यानंतर पंचायत समितीचे सभापती असो किंवा मग ते काही लोकप्रतिनिधी असो, आमदार असो, खासदार असो, या लोकांचं लक्ष नाही. आणि शेतकऱ्याच्या साठी हे लोक कामं करतात. शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतो. शेतीच्या व्यतिरिक्त पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय त्या ठिकाणी पुढे आला पाहिजे असं जे काही समजा मार्गदर्शन करतात. परंतु ज्यांच्याकडे हे जनावर आहेत अशा जनावरांना आणि या जनावर मालकांना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी या दवाखान्यातनं कुठल्याही प्रकारचं सहकार्य होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा उपचार योग्य पद्धतीनं होत नाही. जे काही वेळोवेळी वॅक्सिनेशन देतात, म्हणजे ज्यावेळेला आता सध्या आपल्या मेकर तालुक्यामध्ये जे काही पायखुरी म्हणून एक साथ चालू आहे सध्या, की अतिवृष्टी झाली, पाऊस जास्त पडला, त्याच्यामुळे हे सगळे जे काही जनावर आहेत हे पावसामध्ये जास्त राहण्यामुळे आणि त्यांच्या गोठ्यामध्ये त्या ठिकाणी आर्द्रता असल्यामुळे त्यांच्या पायाला पायखुरी हा रोग आलेला आहे. आणि वरून महाराष्ट्र शासनाने
जे काही वॅक्सिन्स आहेत की या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन त्या जनावरांना हे वॅक्सिनेशन करणं आवश्यक आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 80% वॅक्सिनेशन या मेहकर तालुक्यामध्ये झालेलं नाही. आता परवाच सिद्धार्थ खरात साहेब यांनी जो जनता दरबार घेतला, त्या जनता दरबारमध्ये काही शेतकऱ्यांनी या पशुवैद्यकीय दवाखान्याचा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला, परंतु विद्यमान आमदार यांनी या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचं स्वतः उत्तर दिलं नाही, कारण त्यांना माहितच नाही की हे दवाखाने नेमके कुठे येतं आणि या दवाखान्याची सध्या काय अवस्था आहे. तर खरी अवस्था अशी आहे की मेहकरमध्ये एक कार्यालय आणि दुसऱ्या ठिकाणी जे काही ओपीडी आहे, म्हणजे या जनावरांची ओपीडी जिथं जनावर तपासले जातात, त्या ठिकाणी मॅनपॉवरची कमतरता असल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या जनावरांना त्या ठिकाणी उपचार मिळत नाही. त्याच्याही पुढे जाऊन जो मेडिसिनचा साठा आहे तर तो शून्य आहे. मी स्वतः तिथं जाऊन चौकशी केली, परंतु हे लोक जागेवर सापडले नाही. म्हणून मी दुसऱ्या लोकांना फोनवर विचारलं की नेमकं मेडिसिन जे आहे जे आपल्या जनावरांना लागतं ते त्या ठिकाणी उपलब्ध आहे की नाही. तर त्यांनी सांगितलं की 4-5 महिने मिळून एकदा कधीतरी तो साठा येतो आणि तो आल्यानंतर आम्ही तो वितरित करतो. आता त्यांचंही म्हणणं आहे की वरिष्ठ लोक जे येतं, जे आपले पशुवैद्यकीय उप अधीक्षक की काहीतरी उप आयुक्त म्हणून जी पोस्ट आहे बुलढाण्याला, दुबे साहेब, तर त्या दुबे साहेबांना मी फोनवर विचारलं असता तर त्यांनी सांगितलं की कोणाची मागणी त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे कुठल्याही प्रकारे आमदार असो, खासदार असो किंवा माजी आमदार असो, तर या लोकांनी अशा प्रकारे मागणी केली नाही, पाठपुरावा केला नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आम्ही सुद्धा त्या ठिकाणी केल्या नाहीत. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधी जे येतात त्यांचं या पशुवैद्यकीय दवाखान्यावर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. आता मी माहिती घेतली असता आता नुकतेच काहीतरी आपले गुलाबराव खरात साहेब जे येतात, सीओ बुलढाणा जिल्हा परिषदेचे, त्यांनी काय केलं की 11 लोकांची त्या ठिकाणी नियुक्ती केली म्हणून असं एक पत्र पाठवलं. त्या पत्रातही 2 लोक जे येतात तर त्यांचं काही प्रमोशन झाल्यामुळे एक जण कुठं चिखलीला आणि एक जण कुठं आणखी आउट ऑफ डिस्ट्रिक्ट गेले, म्हणजे 6 लोकांची नियुक्ती झाली. पण अजूनही मी स्वतः माहिती घेतली असता त्या 9 लोकांपैकी 6 नाही 9 लोकांपैकी एकही व्यक्ती ज्याची नियुक्ती गुलाबराव खरात साहेबांनी केली तो अजून जॉईन झाला नाही. एकही डॉक्टर जॉईन झाला नाही. आणि आता माजी आमदार असो किंवा जे कृषी सभापती होते मागच्या या प्रशासकाच्या काळाच्या पूर्वी, तर या लोकांनी या पशुवैद्यकीय दवाखान्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष त्या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे हे लोक जे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याचा आव आणतात, तर प्रत्यक्षात मात्र हे लोक शेतकऱ्यांसाठी काही करत नाही. आज रात्री मी मुंबई या ठिकाणी जाणार आणि उद्या जे आपले काही दुग्ध मंत्री आहेत तर त्यांना मी या मेहकर तालुक्याची तक्रार देणार आहे की आपण गुलाबराव खरात साहेबांमार्फत जे काही कर्मचारी या ठिकाणी पाठवले तर जे डॉक्टर या ठिकाणी पाठवले तर ते अजून जॉईन झाले नाहीत, तर त्यांना तात्काळ जॉईन करण्यात यावं. त्याचबरोबर मेहकर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना या दवाखान्यातनं त्या ठिकाणी जनावरांसाठी मेडिसिन जे मिळत असते ते मिळालं पाहिजे, तो साठा सुद्धा या ठिकाणी मुबलक देण्यात यावा. कारण काय की सरकारी साठा नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या जनावरांचा जो उपचार आहे तर तो उपचार हा खासगी डॉक्टरच्या हाताने करून घ्यावा लागतो आणि खासगी डॉक्टर अव्वाच्या सव्वा पैसे शेतकऱ्यांकडनं घेतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मेडिसिन जे आहे तर ते सुद्धा खासगी मेडिकलवरनं आणावं लागतं, त्यालाही पैसे लागतात. म्हणजे आधीच संकटात सापडलेला हा जो शेतकरी आहे, जो सोयाबीनचं पीक आजचं गेलं, त्याच्यानंतर अतिवृष्टी झाली, जमीन खडून गेलेली आहे, नुकसान भरपाई त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात त्या ठिकाणी भेटलेली नाही, त्याच्याही पुढे जाऊन विमा भेटला नाही आणि सोयाबीनचा जो दर आहे सध्या तर तो दर सुद्धा हमी भावापेक्षा कमी आहे. म्हणजे चोहू बाजूनं अडचणीत आलेला जो शेतकरी आहे, ज्या शेतकऱ्याकडे पशुधन आहे, या पशुधनाला या सगळ्या यंत्रणेच्या अनास्थेमुळे जी मदत मिळत नाही, जे उपचार त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत तर ते होत नाहीत. त्याच्यामुळे तो अधिक संकटात सापडत आहे आणि अधिक आर्थिक खाईमध्ये तो पडत आहे. तर या सगळ्या गोष्टीकडे जनप्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे काही समजा माजी पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, माजी आमदार आहेत आणि केंद्रीय मंत्री आहेत, या सर्वांनी लक्ष घालणं आवश्यक आहे. असं आता त्यांनी लक्ष घालू न घालो, मी स्वतः उद्याला मंत्रालयामध्ये या सगळ्या गोष्टीचा आवाज त्या ठिकाणी उठवणार आहे, निवेदन देऊन जेवढेही काही डॉक्टर आहेत ते डॉक्टर तात्काळ त्या ठिकाणी रुजू झाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर जो औषधीचा साठा आहे तो सुद्धा मिळाला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.